स्पर्धा परीक्षेमुळे बेरोजगारी वाढत आहे का हा आपला प्रश्न खरा म्हणजे की तसा मला तो तितकासा योग्य वाटत नाही. कारण स्पर्धा परीक्षेमधून किती टक्के रोजगार निर्माण होतो हा सुद्धा ही बाब समाजापुढे येणं गरजेचं आहे. ते फ्रॅक्शन ऑफ 1% म्हणजे 1% एक अति अपूर्णांकामध्ये सुद्धा त्याची मोजदाद केली जाऊ शकणार नाही. असं स्पर्धा परीक्षेमधून मुलं याच्यामध्ये सिलेक्ट होतात. आणि आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा म्हणतो त्यावेळेस केंद्रीय पातळीवरती ऑल इंडिया सर्व्हिसेस, अखिल भारतीय सेवामध्ये IAS, IPS, इंडियन फॉरेन सर्व्हिस वगैरे या सेवांचा समावेश होतो. सुमारे 29 अशा सेवा आहेत. तसंच महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका वगैरे अशा सगळ्या मिळून क्लास 1 आणि क्लास 2च्या या सेवा जर आपण याच्यात बघितला तर त्याचं एकूण जी रोजगार देशामध्ये गरज आहे, नोकऱ्यांची गरज आहे, त्याच्या एकदम अपूर्णांकामध्ये येईल असे इतके टक्केवारी त्याची आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेमुळे रोजगारी वाढली का हा प्रश्न निर्माण त्याच्यामध्ये होऊच शकत नाही. कारण हा तसा अनठाई प्रश्न आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे उमेदवारांनी की सर्वसाधारणपणे आपण देशाचा विचार केला तर UPSCमध्ये 13-14 लाख अर्जदार येतात आणि त्याच्यापैकी 1000 व्यक्ती त्यामधून निवडल्या जातात वेगवेगळ्या सर्व्हिसेससाठी. आता 13 लाख ते 1000 हे प्रमाण बघा, म्हणजे की 1000 लोक फक्त त्याच्यामध्ये यशस्वी होतात आणि बाकीचे जवळजवळ 13 लाख म्हणायला सुद्धा हरकत नाही ते अयशस्वी होतात. त्यामुळे हे जे प्रमाण आहे ते प्रमाण अत्यल्प आहे. हे ज्यावेळेस होतं तसंच हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं सुद्धा असतं. त्याचे वेगवेगळे खरं म्हणजे की आकडेवारी येते. पण 3-4 लाख लोकांमधून काहीशे लोक त्याच्यामध्ये दरवर्षी सिलेक्ट होतात, यशस्वी होतात आणि बाकीचे त्याच्यामध्ये अयशस्वी म्हणण्यापेक्षा त्यांचं सिलेक्शन त्याच्यामध्ये होत नाही. यामध्ये एक प्रश्न मुद्दाचा राहतो आणि मी नेहमी सांगतो की स्पर्धा परीक्षेकडे आपण केवळ रोजगार म्हणून बघू नका किंवा रोजगाराचं साधन म्हणून नका. आपण खरं तर मी नेहमी सांगत आलेलं आहे की स्पर्धा परीक्षा हा तुमच्या आयुष्याचा प्लॅन B बनवा. कारण ज्याच्यामध्ये यशस्वीतेचं प्रमाण कमी आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही खरं म्हणजे की तो प्लॅन B बनवला पाहिजे. अर्थात इतर जे तुमचा प्लॅन A काय पाहिजे की मग इतर खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या, त्यानंतर खाजगी क्षेत्रातील व्यवसाय, परदेशातील नोकऱ्या, परदेशातील व्यवसाय आणि शेती. हो, मी शेती, काही लोकांना मी ज्यावेळेस शेती म्हणतो त्यावेळेस त्यांना ते आवडत नाही, पण शेती हा एक चांगली संधी असू शकते. त्याच्यामध्ये प्रश्न आहेत, पण केवळ बेरोजगार राहण्यापेक्षा शेतीसुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो. त्यामुळे तुमचा प्लॅन A हा स्पर्धा परीक्षा नसून इतर उद्योग व्यवसाय आहे. आणि ज्यावेळेस मग तुमच्या प्लॅन B कडे तुम्ही स्पर्धा परीक्षा येतात त्यावेळेस जीव तोडून तुम्ही का अभ्यास केला पाहिजे आणि स्ट्रक्चर्ड पद्धतीने अभ्यास केला आणि त्यामुळे मग सक्सेस मिळाला तर उत्तम. पण जर त्याच्यामध्ये यशस्वी झालं नाही तर फ्रस्ट्रेशन येण्याचं काही कारण नाही. मग आपण खरं म्हणजे की प्रयत्न केला पण आपल्यापेक्षा काही लोक तिथे चांगले त्याच्यामध्ये आहेत आणि समाजासाठी ते आपल्यापेक्षा चांगलं काम करू शकतील म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं असं समजून करा आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. एक आहे की स्पर्धा परीक्षेकडे जाण्याचा कल म्हणजे बरेचसे जे स्पर्धा परीक्षेमधून अधिकारी झालेले आहेत आणि ते मग अशा प्रभावीपणे सांगतात की अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. खरं म्हणजे की यांच्याकडे लक्ष देता कामा नये. ते झाले सिलेक्ट, पण स्पर्धा परीक्षा हेच जीवन आणि त्याच्याशिवाय इतर कुठलं जीवन नाही ह्या धाटणीचं ते जे बोलतात ते मला वाटतं की लोकांना बहकवण्याचा प्रश्न आहे. आणि मी नेहमी सांगतो की अशा जे स्पर्धा परीक्षेमधून अधिकारी झालेले आहेत अशा यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आदर्श म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पहा, पण स्पर्धा परीक्षेमधून अधिकारी होणं याच्या आपल्याकडे जीवनच नाही आहे ह्याला अशा विचाराला तुम्ही अजिबात बळी पडू नका. आणि विशेषतः जे त्या स्पर्धा परीक्षेचे कोचिंग क्लासेस आहेत ह्या कोचिंग क्लासेस मग अशा अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्यामार्फत मग ते त्यांचं कोचिंग क्लासेसचं मार्केटिंग करतात. हा व्यवसाय आहे, हा धंदा आहे, हा पैसा कमवण्याची एक बाब आहे. त्यामुळे मला वाटतं की याला तुम्ही बळी पडू नका. जे वास्तव आहे, तुम्ही 18 वर्षाच्या पुढील आहात, त्यामुळे वास्तव ज्ञान असणं आणि वास्तवाची जाणीव असणं हे खरं म्हणजे महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला स्वतःच्याच वास्तवाची जाणीव नसेल तर पुढे जाऊन देशाचं आणि राज्याचं प्रशासन कसे करणार आहात. त्यामुळे तुमच्या या कोचिंग क्लासेसला त्यांच्या जाहिरातींना किंवा त्यांनी जे काही त्यांचे अँबॅसेडर बनवलेले आहेत अधिकारी जे पूर्वी सिलेक्शन झालेलं आहे तिथून सिलेक्शन झालं असो किंवा नसो त्यांना पैसे देऊन बऱ्याच वेळेस ते असं करतात की हे आमच्या कोचिंग क्लासेसमधून यशस्वी झाले आहेत. तुम्ही अजिबात लक्ष देऊन तुम्ही जीव तोडून अभ्यास करा आणि याला बळी पडू नका. दुसरी गोष्ट अशी आहे की मी आपल्याला सांगितलं की रोजगार आणि बेरोजगारीचं प्रमाण आता वाढत जाणार आहे. शासनामध्ये सुद्धा जे नोकऱ्यांचं प्रमाण आहे ते संकुचित होत जाणार आहे. तसंच खाजगी क्षेत्रामध्ये पण संकुचित होऊन जाणार आहे. कारण चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह अनालिटिक्स, जिनॉमिक्स, 3D प्रिंटिंग या सगळ्या गोष्टीमुळे
निश्चितपणे नोकऱ्यांचं प्रमाण कमी होत जाणार आहे. आणि शासनामध्ये मग स्पर्धा परीक्षेच्या ऐवजी काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काही करता येईल का, किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली ऑनलाईनच होऊ शकतील का. त्यामुळे शासनामधलं सुद्धा हे संकुचित होणार आहे. त्यामुळे शासनाकडे खरं म्हणजे की शासनाने पदं तर भरली पाहिजे दरवर्षी, पण केवळ त्याच्यावरती अवलंबित्व जर राहिलं तर मग फ्रस्ट्रेशन यामध्ये जास्त येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वास्तवाची तुम्ही जाणीव करून घ्या. बऱ्याच वेळेस असं होतं की मी तुम्हाला सांगितलं की एका अपूर्णांक इतक्या टक्केमध्ये त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतं आणि मग बाकीच्या लोकांना नैराश्य येतं, फ्रस्ट्रेशन येतं. मला वाटतं की आयुष्य हे अतिशय महत्त्वाचं आहे, फार सुंदर आहे. 1380 कोटी वर्षापूर्वी हे विश्व निर्माण झालं आणि तेव्हापासून जी प्रक्रिया होत गेली त्या प्रक्रियेतून मग आपण आता इथे आलेलो आहोत एक मनुष्य म्हणून. आणि आपण अशी एक व्यक्ती आहोत की एक वेगळीच व्यक्ती आहोत, आपल्यासारखं दुसरं कोणीच नाही आहे. आणि इतकं जे सुंदर आयुष्य आहे, ज्याला 1380 कोटी वर्ष इथपर्यंत यायला लागली, जीव तयार होऊन मग ते हे सगळं होऊन, मग असं आयुष्य संपवण्यात काही अर्थ नाही. एक संधी जर संपली तर दुसरा दरवाजा उघडतो. त्यामुळे मला वाटतं की आपण यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी जरूर झालो नाही तरी त्यामध्ये नैराश्य येण्याचं कारण नाही. मग याचा अर्थ असा होईल की UPSCच्या बाबतीमध्ये 13 लाख लोकांना नैराश्य येणं आणि फक्त 100 लोकांना यशस्वी होणं हे देशाच्या दृष्टीने चांगलं नाही आहे. त्यामुळे नैराश्य जर यायचं नसेल तर वास्तव तयार ठेवा. आणि वास्तव हे एकच आहे की स्पर्धा परीक्षा हा प्लॅन B आणि इतर उद्योग व्यवसायाच्या संधी हा प्लॅन A ठरवा. आणि माझं कळकळीचं सांगणं आहे सगळ्यांना की जीवन सुंदर आहे, त्याकडे सकारात्मक बघा. आणि मग अयशस्वी झाल्यानंतर आपण काहीतरी जीवनामध्ये काहीच करू शकत नाही असं होऊ देऊ नका. स्पर्धा परीक्षेच्या बाहेरील खूप लोक आहेत की ज्यांनी जग बनवलेलं आहे. त्याचे उदाहरणं माझ्याकडे प्रचंड आहेत. ते तुम्ही स्वतः स्पर्धा परीक्षेचे इच्छुक आणि उमेदवार असल्यामुळे तुमचा अभ्यास आहेच आहे. त्यामुळे जीवन जगायचं आहे. केवळ अशाच पद्धतीने झालं तर मी जीवन जगेल हा प्रदूषित विचार काढून टाका. सुंदर जीवन आहे ते जगायला शिका.